जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा तेथेची देव जाणावा. या संत तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे ओंकार हॉस्पिटलचे जे संचालक आहेत डॉक्टर रवींद्र वामन सर, मी स्वतः डॉक्टर मोहन वाघ ICU इंचार्ज ओंकार हॉस्पिटल, डॉक्टर भास्कर सिनारे MD मेडिसिन, डॉक्टर पंकज वरपे ऑर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर श्रीतेज जेजूरकर जनरल सर्जन, आणि दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आपल्याकडं डॉक्टर महेश जरे सर येतात, ते कार्डिओलॉजिस्ट आहेत. मी मागच्या वेळेला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले की आपल्याकडं आपण गायनेकोलॉजी डिपार्टमेंट चालू करतो, ते पण होते. आपल्याकडं कॅज्युलिटी डिपार्टमेंट हे खालच्या पॅसेजमध्ये एवढ्या 10-15 दिवसात चालू होईल, ती एक आपल्याकडं सुविधा होईल. आपल्याकडं 24 तास मेडिकल आहे, लॅब आहे, CT स्कॅन आहे, आणि आम्ही दोघा डॉक्टरांपैकी दोन्ही डॉक्टर आम्ही वरती राहिला असल्यामुळं येणाऱ्या पेशंटला अशी दिरंगाई होत नाही रात्री झालं. तर मग आपल्यासमोर आहेत मांजरे साहेब आमचं जुनं पेशंट आहे. तर आपण आपल्या लोकांना हक्काने विचारतो आमचं हॉस्पिटल कसं वाटतं, तर आपण त्यांना विचारूया. मांजरे साहेब, तुम्ही आता एक 4-5 दिवस आपल्याकडे राहताय, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी बाबासाहेब मांजरे. कुठल्याही शारीरिक व्याधी झाल्यानंतर मी ओंकार हॉस्पिटल सोडून कुठल्याही दवाखान्यात जात नाही किंवा माझे स्टेटमेंट पण दुसऱ्या कुठल्याही दवाखान्यात करत नाही. इथं आलं की 1-2-3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार असो, मला मणक्याचा त्रास असेल, अशक्तपणा असेल, जास्त दगदग असेल, त्या सगळ्या गोष्टीचं निरसन व्यवस्थितपणे सगळा डॉक्टर स्टॉप, इथलं नर्सिंग स्टॉप सगळेजण व्यवस्थित टापटीपपणाने सगळ्या पेशंटची व्यवस्थित काळजी घेऊन व्यवस्थितरित्या आपलं हे करतात, काय स्टेटमेंट देतात. अगदी बरोबर. आणि अतिशय बोलकी प्रतिक्रिया आहे तुमची. पण काही उणिवा तुम्हाला जाणवतात का हॉस्पिटलमध्ये कुठल्याच उणिवानं एखादा गरीब पेशंट आला, त्याच्याकडे 2 रुपये कमी असले तरी पण सांभाळून घेणारे डॉक्टर स्टॉप आहे. हॉस्पिटल आहे, सगळ्या गोष्टी येतं, कुठल्याच गोष्टीची उणीव नाही. किंवा इथून मेडिसिन घ्यायला हायवे रोडवरून कुणाला कुठं बाहेर जायची गरज नाही, सगळे मेडिसिन इथं उपलब्ध आहेत. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की मांजरे साहेबांनी सांगितलं मेडिसिन घ्यायला हायवेचा रोड क्रॉस करायची गरज नाही. आपल्याला रुग्ण असतात, तुम्ही नातेवाईकांना जायची गरज नाही. कारण मागे पण मी बोललेलो आहे, आपल्या प्रतिभाताई ज्या आहेत त्या फार्मासिस्ट आहेत, आणि सर स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक प्रावीण्य मिळवलेले आहे. आमच्या वामन सरांनी मांजरे साहेब कोविडमध्ये खूप छान काम केले, खूप छान केलं. इतकं छान काम चांगलं केलं ना, त्याची पावती म्हणून परिसरातील जे काही मी मागाशी सुरुवातीला सांगितलं, जे काही रंजले गांजले आहे, म्हणजे अगदी, आणि सरांचे काम मला सगळ्यांना सांग, माझं दोघांचं आमचं समन्वय साधून आम्ही असं काम करतोय की पेशंटला बिलच विचारायचं नाही अजिबात. खूप छान एकदम व्यवस्थित आहे, पेशंट काही चांगलं आहे. बरं, तुम्ही बघा, रात्रीचा अनुभव घ्या. रात्री आमच्याकडे पेशंट आलं, पहिलं त्याला आतमध्ये घ्या. हो, असा प्रश्न विचारला जात नाही की तुमच्याकडे काय आहे का. आणि बऱ्याच वेळेला असं होतं मांजरे साहेब, पेशंट येतो, थोड्या वेळ बरा पण व्हायला लागतो, नंतर कळतं आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे. त्यावेळेला स्वतः वामन सर म्हणतात त्याच्याकडून काही घेऊ नका, याला जाऊ द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर, तुमच्या हॉस्पिटलची एक सिस्टम अशी चांगली आहे. इतर अदर हॉस्पिटल जे आहेत, एखादं पेशंट गेलं तिथं डॉक्टर काय म्हणतात, तुम्हाला 10,000 रुपये डिपॉझिट भरावं लागेल, 15 भरावं लागेल, 20 भरावं लागेल. इथं ॲक्च्युअली मेडिकलसुद्धा भरायची लगेच गरज नाही. तुमच्या पेशंटला आम्ही प्रावीण्य देतो. हो. आणि पंचक्रोशीतील सर्व रुग्णांना की जे अजून पण ओंकार हॉस्पिटलचे निगडीत नाही आहेत, त्यांना मी आवाहन करतो नेहमीसारखं की तुम्ही खरोखर फक्त एकदा व्हिजिट द्या. एकदा व्हिजिट झाल्यानंतर तुमचं समाधान 100% होईल. आणि टीमवर्क आहे आमचं. मी एकटा काही करत नाही, डॉक्टर वामन सर काही करत नाही आहे. मी मागाशी घेतलेली सगळ्यात महत्त्वाचं सर, पंचक्रोशीतल्या लोकांना एकदा व्हिजिट दिल्याशिवाय कळणार नाही हॉस्पिटल काय आहे, इथली सुविधा काय आहे, नक्की स्टाफ काय आहे. या सगळ्या गोष्टी आल्यानंतर कळतील. नक्की मी येतो म्हणून मला कळालेलं आहे. करेक्ट. म्हणजे जसं आपण म्हणतो की बाबा साखर गोड लागते, कधी कळतो मांजरे साहेब? खाल्ल्यानंतरच. बरोबर. तसं त्याची चव आपल्याला कळते की ती गोड आहे. तसं आमच्या ओंकार हॉस्पिटलला तुम्ही या, नक्कीच. इथले डॉक्टर स्टाफ गोड आहे. आणि राहिला प्रश्न बिलाला खरंच एक नगण्य आम्ही समजतो. आणि सर्व लोकांना मी आनंदाने सांगू इच्छितो की एवढ्या 1-2 महिन्यामध्ये आपलं जे हॉस्पिटल आहे ते NABH म्हणजे नॅशनल ॲक्रिडेशन फॉर हॉस्पिटल बोर्ड असं जे आहे, केंद्र शासनाची अनुदान मिळून असं NABH आपल्याला मान्यता मिळेलच. त्यासाठी वामन सरांचे प्रयत्न शिकोटीने चालू आहेत.
आणि त्यातही आपल्याला साधारणतः एका महिन्यामध्ये NABHचा शिक्का मिळाला तर जे काही पददलित आहेत किंवा दीनदुबळे आहेत या सर्वांची सेवा करण्याची जी काही आता काय होतं माहिती आहे का की एखादा पेशंट आला तर तो आम्हाला विचारतो तुमच्याकडे आयुष्यमान योजना आहे का, आता आम्ही नाही म्हटलं की ते लोक दुसरीकडे जातात, बाकी त्यांची अडचण काही नसते. ठीक आहे, आपलं सर्वांचं अभिनंदन. लवकरात लवकर आपल्याला ते मिळत नक्की 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 आणि सगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळत, सगळ्यांची करायची आपल्याला. आणि मुळात सेवा करताना आमच्याकडे असा भेदभाव नसतो, जवळचा लांबचा, स्त्री पुरुष सगळ्यांच्या बाहेर जाऊन एक रुग्ण म्हणून आमच्याकडे ज्यावेळेला येईल त्याच्यावर आम्ही सगळेजण पहिल्यांदा उपचार करतो आणि त्याला बरं कसं करता येईल. बऱ्याच वेळेला मांजरे साहेब पेशंटबरोबर कुणीच नसतं, एकटाच रुग्ण आलेला असतो, एकटाच असतो आणि एकटाच येतो तो. आणि काहीशा हॉस्पिटल आता मी पण पुण्यामध्ये काम करताना पाहिलं की नातेवाईक नसतील तर आम्ही लोक डायरेक्ट त्यावेळेला म्हणतो की नाही नातेवाईक घेऊनच या. इथं आम्ही त्यांचे नातेवाईक होतो आणि बनलोय. स्वतः वामन सर असतील, प्रतिभाताई असतील, जिव्हाळ्याचे संबंध आहेत म्हणून तो लोक येतात इतके. नक्की नक्की नक्की. फक्त आता काय होतं खूप चांगलं असलं ना तर ते लोकांना पटत नाही लवकर, तसा प्रकार झालेला आहे. कसं आहे सर, चांगल्या गोष्टी लवकर लोकांना पडत नाही, पण एकदा पटल्या तर लोक चांगल्या गोष्टीपासून लांब जात नाही लोक. हे महत्वाचं आहे की मांजरे साहेब जे म्हणालेत की चांगल्या गोष्टी लवकर पटत नाहीत, पटल्या की त्यांच्याशिवाय पर्याय नसतो. जसं ते आत्तापर्यंत त्यांचा कुठलाही आजार असू द्या, अख्खी मांजरे फॅमिली आणि त्या मांजरे फॅमिलीला आपण खूप चांगले अनुभव दिलेले आहेत. मी मंगळवारी ॲडमिट झालो होतो, आज एकदम व्यवस्थित झालो, डिस्चार्ज झाला, चालली. असं आहे सगळ्यांचं. नक्कीच आपल्याकडे थोडं वेळेचं बंधन आहे म्हणून आपण इथं थांबतोय. थोडीशी यावेळेला मी वेगळी विनंती करणार आहे सगळ्या माझ्या ओंकार हॉस्पिटल आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे, माझे भरपूर व्हिडिओ तुम्ही बघता, फॉलो करता, पण जे काही नवीन लोक आहेत त्यांना मी विनंती करेन तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा आणि संपूर्ण व्हिडिओ बघत जा. थोडासा लांबीमुळे वाटतं बघत नाही तुम्ही लोक, संपूर्ण बघा. एक व्ह्यू झाला की त्याच्यावर आपल्याला कळतं की आपली व्ह्यूअर्सही वाढली पाहिजे. व्हिडिओ बघण्यासारखा पण आहे आणि दुसरी गोष्ट, आपण जर दुसऱ्याला शेअर केला आणि आपल्यापासून एखाद्याचा जीव वाचत असेल आणि एखादा चांगल्या दवाखान्याची स्टेटमेंट भेटत असेल तर यापेक्षा अजून मोठं पुण्य काय आहे दुसरं. नक्की नक्की. धन्यवाद मांजरे साहेब. धन्यवाद.